मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 23 ओवी 12 मध्ये प्रभू म्हणत आहे, जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. प्रियनो, आपण विचार करूया, प्रभू का म्हणून म्हणत आहे? म्हणजे मी स्वतःला जेव्हा उंच करण्यासाठी प्रयत्न करतो, मी माझी बढाई मारतो, मी माझे काम मोठे आहे असं मी साबित करण्याचा प्रयत्न करतो, मी असं केलेलं आहे, हे माझ्यानं झालेलं आहे, माझ्यानं होते, मी एवढा मोठा कष्ट करतो, मी एवढं कमवलेलं आहे, जेव्हा असं म्हणतो तेव्हा आम्ही काय करत आहोत? आम्ही स्वतःला मोठं करण्यासाठी शब्दानेच मोठं करता. आणि मला हे आवडत नाही, हे मला जमत नाही, मी असं खात नाही, हे कोणाला उपडते, हे असं केल्या, अशा प्रकारे हा जो स्वभाव आहे तो काय आहे? हे स्वतःला मोठं करणे आहे आणि दुसऱ्याला लहान करणे आहे. परंतु जेव्हा प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण अशा प्रकारे आपण स्वीकार करतो, हे चांगलं आहे किंवा तुम्ही केलेलं हे एकदम उत्तम आहे, तुम्ही चांगलं केलेलं आहे, अशी दुसऱ्यांची प्रशंसा करतो, दुसऱ्याला आपण प्रोत्साहन देतो, दुसऱ्याच्या कार्याची आम्ही वाहवा करतो, तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही स्वतःला लहान करतो आणि दुसऱ्याला काय करतो? अरे वा, किती बढिया केलास तू, अरे किती छान आहेस तू, अरे पुन्हा तू करू शकतेस, अरे वा तू कर, मी तुझ्यासोबत, मी तुला मदत करतो. अशा प्रकारे आणि काय करावं? आपण मेहनत करावं, आपण मेहनत करावं, त्याला मदत करावं, त्याची प्रशंसा करावं, त्याची वावा करावं आणि दुसऱ्याला आपण समोर नेण्यासाठी प्रयत्न करावा. तेव्हा काय होते प्रियजनो? तेव्हा आम्ही स्वतःला लहान बनवतो आणि दुसऱ्याला मोठं करतो. म्हणजे आम्ही जेव्हा स्वतःला लहान करतो तेव्हा देवाच्या नजरेने आम्ही मोठे आहोत आणि खरोखर आम्हाला मोठेपणाचा अनुभव होणार. प्रियजनो, या वचनानुसार आपण आजपासून दुसऱ्याची वावा करूया, दुसऱ्याची प्रशंसा करूया, दुसऱ्याला प्रोत्साहन करूया, स्वतःला लहान बनवूया, स्वतः विनम्र बनूया.